जय हरी शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी कर्जमाफीची रक्कम कधी येणार अशी वाट पाहत होते. कारण पहिला टप्पा या अगोदर वितरित करण्यात आला. मात्र दुसऱ्या टप्प्याची जे शेतकरी वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर आहे. कारण आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या शेतकऱ्यांना खुशखबर देण्याचा विचार केला आणि लगेच या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि आता ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असेल अशा शेतकऱ्यांना यापुढं ही कर्जमाफीची रक्कम आल्याच्या नंतर पीक कर्ज घेण्याचा सुद्धा मार्ग मोकळा होणार आहे. आणि जे 2 लाखाच्या आतील शेतकरी असतील ते कर्जमुक्त होणार आहेत. मात्र 2 लाखाच्या वरील जे शेतकरी आहेत त्यांना वरची रक्कम भरल्याच्या नंतरच कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार आहे. आता यामध्ये महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेच देण्यात येणार आहेत. मात्र ते सुद्धा या यादीची वाट पाहिलीत की आपली यादी कधी लागणार. मात्र या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की यापुढं रविकांत तुपकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक 27 तारखेला आंदोलन होणार आहे. त्यानंतर किसान सभेच्या माध्यमातून सुद्धा 30 तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. कारण या नियमित शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये मिळावेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी किसान सभेच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे. त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटना म्हणजे रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन होणार आहे. आणि जर या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पाहिजे असतील तर या आंदोलनामध्ये या शेतकऱ्यांनी सुद्धा सहभागी होणं गरजेचं आहे. मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं होतं आणि ते कर्जमाफीची रक्कम कधी येणार याची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आज मोठी खुशखबर दिलेली आहे. जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवर हे वितरित केले आहेत आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबतचे SMS येत नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन यासाठीची चौकशी करायची की ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे अशा आणि ही रक्कम त्यांच्या खात्यात आल्याच्या नंतर लगेच त्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे. अशी ही महत्त्वाची अपडेट होती. आपल्याला अपडेट कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान जय किसान.